हाय हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी व्लॉगमध्ये। तर आता इकडे सकाळी सकाळी पुरणपोळीची तयारी माझी सुरू झालेली होती। तर सकाळी मी 6 वाजता म्हणजे 5ला उठून घरातली बाकीची सगळी कामे आवरून नंतर मग स्वयंपाकाला लागली होती। तर इकडे पुरणाची डाळ छान अशी धुवून घेतलेली होती। तर हरभऱ्याची डाळ घेतलेली होती आणि ती छान अशी धुवून घेतलेली होती, म्हणजे साराही छान लागतो। तर हा अक्षय तृतीयेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे, पण आता सध्या उन्हाळ्याच्या कामांमुळे ना व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटत नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडेसे मागे पुढे होत आहे, त्याबद्दल सॉरी। तर इकडे ना गॅसवर डाळ ठेवली होती, कुकरला लावली म्हणजे मग पटकन होईल स्वयंपाक, त्या म्हणून आज अक्षय तृतीयेच्या दिवशी ना उपवास करू पण जेवू घातला जातो। तर इकडे शिट्टीमधून सगळी वाफ आणि पाणी बाहेर यायला लागलेलं होतं। तर त्यानंतर शिट्ट्या वगैरे झाल्या आणि डाळही आपली छान शिजलेली होती, तुम्ही बघू शकता एकदम छान शिजलेली होती। पण मी त्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी टाकून डाळ थोडीशी उकळून घेतली आणि इकडे लगेच साराचा मसाला तयार करून घेतला। तर खोबरं कोथिंबीर सगळंच घेतलेलं होतं इकडे तयार करून। तर आलं लसूण आणि इकडे थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं होतं मला। तर मी ना डब्यामध्ये खोबरं किसूनच भरते, म्हणजे पटकन आपल्याला कोणत्याही भाजीला पटकन यूज होतं, पटकन घेता येतं, वेळ जात नाही आपला, म्हणून फक्त मग भाजून घ्यायचं असतं। तर आता इकडे मी खोबरं ना थोडंसं लालसर कलर येईपर्यंत भाजत होते आणि एकीकडे मिस्टरांनी सकाळी सकाळी जायची घाई असते, त्यामुळे मग त्यांनाही चहा ठेवत होते। तर दूध तापल्यानंतर आहे ना इकडे मी साखर वगैरे टाकली आणि त्यानंतर पावडर टाकली, म्हणजे छान चहा होतो। आणि त्यानंतर आपलं खोबरंही भाजलं होतं तेही काढून घेतलं, त्यामध्ये नंतर जे काही आपलं होतं आलं लसूण कोथिंबीर ते सगळं छान असं थोडंसं तेल टाकून परत परतवून घेतलं आणि मग भाजीमध्ये टाकलं। तर खूप छान मस्त आपला सार लागतो त्याने, सगळा मसाला भाजून घेतला की। तर मी आलंही छान तळून घेत असते, म्हणजे त्याची चवही छान येते आणि कोथिंबीरही थोडीशी हलकी भाजायची आहे, जास्त काही जाळायची नाही कोथिंबीर, त्यामुळे मग कलर येत नाही भाजीला। तर इकडे ना माझा मसाला सगळा रेडी झालेला होता आणि आता इकडे डाळीमध्ये पाणी पण ओतत होते। तर डाळीमध्ये पूर्ण पाणी ओतून घेतलं, जेवढं आपल्याला साराचं पाणी काढायचं असतं ना त्या अंदाजातच आपल्याला पाणी ओतायचं होतं। आणि पाणी ओतल्यानंतर आहे ना थोडंसं 5 ते 10 मिनटं आपल्याला ते पाणी उकळून द्यायचं आहे आणि नंतर ते एका गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पुढे बघशालच तुम्हाला दिसेलच। तर अगदी 5 मिनटं उकळून द्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्ही ते गाळून घ्यायचं आहे। तर इकडे पाणी उकळलेलं होतं आणि गॅसही बंद केलेला होता। तर आता मी पुरणाच्या गाळणीमध्ये सगळी डाळ ओतून घेतली आहे, म्हणजे मग पाणी सगळंच निथळून जातं नाही का। खालच्या पातेलं ठेवायचं आहे आपल्याला, त्या पातेल्यामध्ये सगळं पाणी निथळून जातं। आणि गॅसही चालू केला होता, म्हणजे मी ज्यावेळेस पळीने डाळ टाकेल त्यावेळेस तिच्यात जर पाणी असेल तर ते आकसून जाईल, त्यामुळे। तर इकडे ना डाळही छान अशी मस्त आणि डाळ टाकून घेतली सगळी की लगेच त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। तर तुम्ही तुमच्या प्रमाणात टाकू शकता, कोणाच्या घरात गोड चालतं कोणाच्या घरात नाही चालत। तर आमच्या घरात काही जास्त काही गोड खाती नाही, त्यामुळे मग मी 2 पेलेला 1लाही थोडासा कमी एवढी साखर घातली, म्हणजे एकदम मापात होते। आणि छान असं आज पुरण एकदम छान शिजलेली होती, म्हणजे डाळ एकदम छान शिजली होती, कुकरला लावलेली होती ना त्यामुळे। तर आता एकीकडे साराचाही मसाला तयार करून घेतलेला होता आणि एकीकडे पुरणही शिजत टाकलेलं होतं, तुम्ही बघू शकता। पुरण थोडंसं पातळ झालेलं होतं, पण म्हणजे साखरेचं पुरण असलं का काही भीती नसते, कारण की ते आकसून जातं। तर त्याला अजून थोडंसं शिजायचं होतं, ते शिजता बरोबर सुकून जातं, एवढं काही ओलसर राहत नाही। तर तुम्ही बघू शकता इकडे छान असं मस्त डाळ वगैरे शिजवून घेतली आणि त्यानंतर इकडे ना सार फोडणी देण्यासाठी घेतला। तर सारासाठी कढीपत्ता छान असा तोडला आणि तोही फोडणीला दिला। त्यानंतर काळा मसाला वाटलेला होता ना, तर तेही छान असं वाटण टाकलं आणि थोडासा बारीक गॅसवर होऊन द्यायचा आहे मसाला, म्हणजे छान तेल सुटेपर्यंत परतून द्यायचा।
त्यानंतर मग बाकीच्या वस्तू त्यामध्ये टाकायच्या। तर सारंही आपला छान इकडे उकळलेलं होतं। थोडंसं उकळल्यानंतर बंद करायचं होता आणि इकडे छान असं पीठही मोजून घेतलेलं होतं मी। तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ पण घालायचं आहे। तर मीठ पण घालून घेतलं मी आणि पोळ्यांचं पीठ असतं ना तसं अजिबात मळायचं नसतं। हे पीठ आहे ना थोडंसं पातळ मळायचं असतं, म्हणजे त्यामधलं पुरणही सरकलं गेलं पाहिजे, त्यामुळे मग थोडंसं पातळ मळून घ्यायचं। तर इकडे आता मी पीठ मळण्यासाठी घेतलेलं होतं आणि इकडे ना पीठ छान झालेलं होतं, असं मऊसूद एकदम तुम्ही बघू शकता। तर खूप मस्त झालेलं होतं, एकदम लोण्यासारखं पीठ झालेलं होतं। त्यानंतर ते 10-1 मिनटं भिजवून दिलं आणि लगेच मग पोळ्या करायला घेतल्या। तर पुरणाच्या पोळ्या मला पहिल्यापासूनच जमतात, म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनच पुरणाच्या पोळ्या मी करते। तर आजही सांगा नक्की तुम्हालाही कशा वाटल्या माझ्या पुरणाच्या पोळ्या ते। तर मी तुम्हाला सगळी रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे। तर मला आहे ना थोडंसं काही वेळेस शूट घ्यायला काही जमत नाही, त्यामुळे मग ते शूट राहून जातं माझ्याकडून घ्यायचं। आणि इकडे आता मी छान अशी मस्त पुरणाची पोळी लाटून घेतलेली होती। पोळ्या वगैरे झाल्या आणि त्यानंतर मग लगेच रस करण्यासाठी घेतला। तर मार्केटमधून अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशीच आम्ही सगळा बाजार केलेला होता। तर इकडे आंबे लगेच धुण्यासाठी घेतले, आंबे वगैरे धुवून घेतले आणि त्यामध्ये ना आंबे स्वच्छ धुवून आणि लगेच कापून घेतले आणि लगेच रस करण्यासाठी घेतला। तर आंबा छान निघालेला होता, अजिबात खराब निघालेला नव्हता। तर आंबे एकदमच छान निघालेले होते आणि त्यानंतर इकडे लगेच रस करण्यासाठी घेतला मी। आंब्याचा रस म्हटलं की पुरणपोळी सगळ्यांनाच लागते। तर तसंच आमच्या घरी पण आहे ना, म्हणजे बाकी कोणाला पुरणपोळी जास्त आवडत नाही, पण मला आणि अंशूला आम्ही दोघीच पुरणपोळी आवडीने खात असतो। वगैरे झाला तर भजे कुरडई सगळंच तळून घेतलं आणि त्यानंतर आईने इकडे छान अशी पूजाही मांडून घेतली होती अक्षय तृतीयाची। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी देवांना पण नैवेद्य दाखवला, कारण की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतं ते। आणि इकडे मामा मामींना पण जेवण करायला बोलवलं होतं, अंशू सगळेजण जेवण करायला बस। आजचा व्हिडिओ इथे संपवते। तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय।